नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस ह्या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण जीवघेणा प्रवास ही काळजाला भिडणारी सुंदर अशी कथा बघणार आहोत. एक मुलगा असतो. लहानपणापासूनच तो खूप हुशार असतो. त्याला मोठं होऊन खूप चांगला डॉक्टर व्हायचं होतं. तो नेहमीच प्रत्येकाची मदत करायचा. मुलगा असून सुद्धा मेहंदी काढण्याची चांगली कला त्याच्याकडे अवगत होती. त्याचा स्वभाव एवढा चांगला होता की सगळ्यांशी त्याचं जमायचं. शाळेत नेहमीच तो पहिल्या नंबराने यायचा. डॉक्टर होण्यासाठी तो भरपूर कष्ट घेतो. शेवटी त्याच्या कष्टाचं चीज होतं आणि तो एक चांगला डॉक्टर बनतो. कोणताही पेशंट त्याच्याकडे गेल्यानंतर बरं झाल्याशिवाय येतच नव्हता. कारण त्याचं बोलणंच असं होतं की पेशंट त्याच्या बोलण्याने अर्धा बरा व्हायचा. डॉक्टर म्हणून चांगल्या नावारूपाला येतो. प्रत्येकजण नेहमी त्याचे कौतुक करायचे. अर्ध्या रात्रीसुद्धा त्याच्याकडे पेशंट गेला तरी सुद्धा तो त्याच्यावर उपचार करायचा. एखाद्या वेळेस कोणत्या पेशंटकडे जर पैसे नसले तरी सुद्धा त्याच्यावर तो मोफत उपचार करायचा. काही दिवसानंतर त्याचं लग्न होतं. त्याची बायकोसुद्धा खूप मनमिळावू असते. तिचा स्वभावसुद्धा खूप छान असतो. लग्नानंतर एका वर्षानंतर त्यांना खूप छान गोंडस असा मुलगा होतो. त्याला एक लहान भाऊ असतो. त्याचं शिक्षण सुरू असतं. तो शिक्षणासाठी दिल्लीला गेलेला असतो. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचं सुद्धा लग्न होतं. दोघा भावाभावांचा संसार खूप सुखाचा चालू असतो. त्याच्या भावाला काही वर्षानंतर खूप छान आणि गोंडस अशी मुलगी होते. त्याच वेळेस त्याची बायकोसुद्धा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असते. तिला 3रा महिना चालू असतो. त्याच्या भावाच्या मुलीचं बारसं असतं. त्यासाठी त्याचा भाऊ दिल्लीहून येतो. सगळेजण बारशाला जाण्याची तयारी करतात. त्याची आई, त्याचे वडील, मुलगा, बायको, भाऊ आणि तो असे सगळेजण मिळून बारशाला जाण्यासाठी निघतात. त्या दिवशी त्याला बारशाला जाण्याचा मूड नसतो. त्याची तब्येत बरी नसते. त्यासाठी तो मी येत नाही, तुम्ही जा म्हणत असतो. पण भावाच्या आग्रहापोटी तो जायला निघतो. सगळेजण कारमध्ये बसतात आणि बारशाला जाण्यासाठी निघतात. वाटेत जाताना त्यांना घाट लागतो. घाटात समोरून फरशीने भरलेला मोठा ट्रक येत असतो. ट्रक खूप ओव्हरलोड असल्यामुळे त्या ड्रायव्हरचं ट्रकवरचं कंट्रोल सुटतं आणि भरधाव असलेला ट्रक त्यांच्या गाडीला समोरून धडक मारतो. घाट सेक्शन असल्यामुळे त्यांची गाडी चढतीला होती. समोरून आलेला ट्रक हा घसरतीला असल्यामुळे त्यांच्या गाडीवर एवढ्या जोराचा धडकतो की त्यांची गाडी पलटी होते. त्या ट्रकमधल्या फरशा त्यांच्या गाडीवर पडतात. गाडीमध्ये बसलेले सगळेजण जीवाच्या आकांताने ओरडत असतात, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. पण अवस्थाच अशी असते की त्यांची गाडी जवळजवळ 10-12 पलट्या घेते. या ॲक्सिडेंटमध्ये सगळ्यांचे अक्षरशः तुकडे तुकडे होतात. त्यांची आई, त्याचे वडील, त्याचा भाऊ, त्याची 3 महिन्याची प्रेग्नेंट असणारी बायको, 6 वर्षाचा असणारा लहान मुलगा आणि तो स्वतः असं त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. नेहमी सगळ्यांचा चांगला विचार करणाऱ्या, डॉक्टर झाल्यावर सगळ्यांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टरचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. विचारही करवत नाही की त्यावेळेस त्यांची अवस्था काय झाली असेल. अक्षरशः त्यांचे शरीराचे तुकडे क्रेनने भरले जातात. कोणाचा हात, कोणाचा पाय सापडतो. फक्त वाचते ते बारशाला जात होते ते छोटंसं गोंडस बाळ आणि त्याच्या भावाची बायको, तेही ती तिच्या माहेरी होती म्हणून. ही एक सत्य घटना आहे, एका कुटुंबाबरोबर घडलेली. देव न करो आणि अशी घटना कुणाच्या सुद्धा आयुष्यात घडू नये. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.